हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज ना मला शेंगदाण्याचं खरबट बनवायचं होतं. तर अगोदर ना एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेतलं. नंतर जिरे मोहरी टाकली आणि आलं अद्रकची पेस्ट करून टाकली आणि एक टमाटर घेतलं बारीक कट करून. नंतर ना मसाले घेतले, लाल तिखट घेतलं, काळा मसाला घेतला आणि मीठ घेतलं, हळद घेतलं, धनिया पावडर घेतलं थोडंसं आणि छान थोडंसं पाणी टाकून ना त्याच्यात केलेलं आपण कूट टाकून द्यायचं आणि थोडं थोडं करून ना पाणी टाकायचं आणि छान अशी एक कळकळ उकळी फुटू द्यायची. थोडीशी गॅनेश करण्यासाठी ना थोडीशी कोथिंबीर टाकून दिली आणि छान असं 1 ते 2 छान अशी उकळी फुटू दिली. आणि नंतर ना पोळ्या लाटाय घेतल्या. लगेच पोळ्या लाटून पूर्ण घेतल्या. किचनवर ना खूप गर्दा झाला होता. तर अगोदर गर्दा साफ करून घेतला. नंतर ना पोळ्या टाकायला घेतल्या. पोळ्या टाकायला घेतल्या आणि भांडे पडले होते तर लगेच भांडे पण घासून घेतले. हे बघा, जितके पटपट माझे हात चालतात ना तितके पटपट रिअलमध्ये बी चालले असले तर माझं काम चटकन होतं. पण तसं रिअलमध्ये ना आपल्याला तोच काम करावं लागतं जे की आपल्याला पडतं. घेतले आणि बाकीचं राहिलेलं काम करून घेतलं लवकर. पण पूर्ण ना घर पूर्ण झाडून घेतलं